ओम शांती. सर्वांनी एकदा हात जोडायचे. परम पिता परमात्मा परमेश्वर विश्वनाथ श्री मल्लिकार्जुन भगवान यांना आपण प्रणाम वंदन करूया. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम म्हणा सगळे. केवलम ज्ञान मूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम म्हणा पुढे. नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. पार्वती पते शिव हर हर. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. वंदे वंदे भारत माता की. भारत माता की. अजून पुढे आपल्या सप्ताह कमिटीची खरंच जय करायला पाहिजे है ना. आपल्या मंगळाळीकर सरांची, आजच्या भजनी मंडळाची, आजच्या प्रसाद दात्यांची, तुम्हा सर्वांची विजय असो. तर बघा, आज आपल्या हसनाळी या गावामध्ये अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथ पारायण आपण मागच्या 7 दिवसापासून करत आहोत. आणि अतिशय पवित्र अशा श्री मल्लिकार्जुन भगवानाच्या पावन प्रांगणामध्ये त्या शिवशंभूचे भक्त म्हणा, मुलं म्हणा, या ठिकाणी 7 दिवस खूप भक्तिमय आणि प्रसन्न ज्ञानयुक्त वातावरणामध्ये स्वतःला लाभ करून देण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत. एक तर सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे, आज ही काळाची गरज आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे. तुम्ही सगळेजण बघत आहात की वर्तमान काळानुसार मनुष्य आत्मा सुख, शांती, संपत्ती शोधण्याच्या नादामध्ये धर्म विसरून अधर्माच्या मार्गावर जात आहे. सगळ्यात आधी मग धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारणा. मानवीय जीवन जगण्यासाठी ईश्वराची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी. आपण कधी कुठे कर्मानं चुकू नये. सगळ्या गोष्टीचं वैभव आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्यासाठी मनात ठेवलेल्या चांगल्या धारणा म्हणजेच काय, धर्म. मग तो धर्म आज फक्त नावापुरता राहिला आणि सुख, शांती, वैभव, नाम, स्टेटस प्राप्त करण्यासाठी मनुष्य जेही कुकृत्य करायलाय त्याला म्हटलंय अधर्म. अधर्म वाढत चाललाय, धर्म संपत येत आहे. मग धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आज बघा, पूर्वी पण होते असे अनेक सप्ताह होते. कीर्तन, भजन, प्रवचन आपण ऐकत होतो. शिव महापुराण कथा तुम्ही बघते. काळानुसार शिवशंभूची भक्ती वाढत आहे, परमात्म्याचा शोध वाढत आहे. आणि कलयुग, कोणतं युग चालू आहे आता? नक्की कलयुग चालू आहे. आणि कलयुग सुद्धा आपले अंतिम श्वास मोजत आहे. हे सांगायला मी तुम्हाला या ठिकाणी आले. तर सगळ्यात आधी बघा की आपल्या गावाचे भूमिपुत्र, हसनाळी या गावाचे भूमिपुत्र आणि आपल्याला लाभलेले खरंच त्या व्यक्तिमत्वाला शत शत प्रणाम केलं तरी कमीच आहे. आपले कावडे गुरुजी की आज राष्ट्रसंतांचे म्हणजे 1 नंबर शिष्य. किती शिष्य असतील आज आपल्या शिवलिंग शिवाचार्य राष्ट्रसंत गुरुमाऊलींचे? पण आपले कावडे गुरुजी आपल्या गावातले भूमिपुत्र, त्यांचे 1 नंबर जवळचे शिष्य. आणि गुरु माऊलींचा विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अशा पद्धतीनं कीर्तन प्रवचन तर करतात धर्माच्या व्यासपीठावर, पण किती मोठं पुण्याचं काम करतात. अनाथांचे नाथ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का नाही ती? आणि असे आपले कावडे गुरुजी, तुम्ही म्हणत आहेत की या दीदींची वेशभूषा आपल्यापेक्षा वेगळी वाटत आहे, कुठून आल्यात, कोण आहेत, काय नाही. तर आपले कावडे गुरुजी मुदखेड मध्ये मागच्या वर्षी महाशिवरात्रीच्या सप्त्यामध्ये शिवकथा करायला आले होते.
आणि त्या शिवकथेमध्ये माझं एक थोडं प्रवचन होतं. ते प्रवचन त्यांच्या कथेनंतर माझं झालं आणि मग बसून थोडस बोलणं झालं आणि मला खरंच खूप छान वाटलं. अजून सगळ्यात मोठी चांगली गोष्ट काय वाटली, खरं तर हे विचार सुद्धा इथे मांडायची आवश्यकता नाहीये, तर आपण सगळे एकाच परमात्म्याचे संतान आहे. पण आपण अखंड शिवनाम सत्यामध्ये बसलो, एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. तर मी पण एक लिंगायत कुळातली आहे, वीरशैव कुळातली आहे आणि आपले राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य हे माझे पण गुरु आहेत. तर एकाच धर्माच्या व्यासपीठावरती म्हणजे दीदी पण मी पण आले आणि आपले गुरुजी पण होते, अशी चर्चा झाली आणि विचार ऐकलं. त्यांना एवढं कौतुक वाटलं की एक बाल ब्रह्मचारी असं पवित्र जीवन जगत असताना, शिव कुळातले असताना परमात्मा शिवाचा ज्ञान संदेश जगभरात देत आहे. तर आपण ह्या सत्याच्या माध्यमानं पण दीदी येऊन कुठे कुठे आपल्या सर्व शिवभक्तांना ईश्वराचा संदेश द्यावा, असं त्यांनी मला एक छान प्रकारे नवीन प्लॅन सुचवला. ईश्वराच्या ज्ञानदानाची सेवेचं एक संकल्प सुचवला आणि मग अशा पद्धतीनं मी आपल्या धर्माच्या व्यासपीठावर आपल्या कावळे गुरुजीमुळे इथे आलेले आहे. खरं पाहिलं तर मी ज्ञान मार्गातली व्यक्ती आहे. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हे दोन मार्ग आहेत. आपण सगळेजण भक्ती मार्गातले, मी आहे ज्ञान मार्गातली. दोन्ही वेगवेगळे नाहीयेत. खरं पाहिलं, भक्ती कशासाठी करायला तुम्ही सगळेजण? भक्ती ईश्वराला प्राप्त करण्यासाठी करत आहात. तर भक्ती ही फक्त भावना आहे, भाव आहे मनातला, आणि भगवंताला भावच प्रसन्न करतो. आता त्या भक्तीमध्ये पण ताकद राहिली नाही. ती भक्ती तुलनात्मक झाली. ती भक्ती म्हणजे एकमेकाला बघून झाली. ती भक्ती फक्त कर्मकांडापुरतीच राहिली. ती भक्ती आपल्या अंतकरणात ती उतरली नाही, म्हणून त्या भक्तीमध्ये शक्ती राहिली नाही. खर तर भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की दगडात सुद्धा देव प्रगट करू शकतो. असेही भक्त संत महात्मे आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवरती होऊन गेलेत, असे 9-10 भक्ती करणारे. तर भक्तीनं काय होते, भगवान प्रसन्न होतात आणि भगवान शिव भगवान प्रसन्न होऊन मग आपल्याला ज्ञान देतात आणि ज्ञानाने कर्मशुद्धी करायची असते आणि कर्मशुद्धी केल्यानंतर जीवन हे स्वर्ग तुल्य बनतं. तर बघा, मी तुम्हाला या ठिकाणी इतका मोठा आणि खूप महत्वाचा, ज्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत, हा संदेश देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले. तुम्हा सगळ्यांना शिवशंभूला भेटायचंय, महादेवाला भेटायचंय. आपण सर्व परमात्म्याचे अंश आहोत, शिवाचे जीव आहोत ना. बघा, परमात्मा जसं देहिक आपले नातेवाईक आहेत, आई वडील बहीण भाऊ सखा स्वामी जे पण आहेत, तसं आपल्या आत्म्याचं सर्वस्व कोण आहे? सर्वस्व कोण आहे आपल्या आत्म्याचं? तुम्ही थकलात का नाही ना? ऐकायचं ना ज्ञानयुक्त प्रवचन. तर आपल्या आत्म्याचं सर्वस्व परमात्मा आहे. उदाहरणार्थ बघा की आपण आपल्या परिवारासोबत आलो, आपण श्री मल्लिकार्जुन भगवानाच्या दर्शनाला आलो. आपल्या सोबत आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, मित्र आहे, सगळे जण आहेत. तरी पण आम्ही सगळे जण आमच्या परीने हात जोडून काय म्हणालो महादेव शिवशंभूला? तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू. हे कुठल्या नात्यानं म्हणाला तो तुम्ही? तर ह्याच्या पाठीमागचा भाव अर्थ आहे, माझ्या सोबत मी घेऊन थांबलो हे देहाचे नातेवाईक आहेत. पण हे देह ज्याच्या आधारावर थांबलाय तो जीव जो आहे ना माझ्यात, त्या जीवाचं सर्वस्व कोण आहे? हे परमात्मा शिवप्रभू तुम्ही आहात. या धर्तीवर करोडो लोकसंख्या आबादी जीव आहेत, जीव तत्व, आणि या सर्व जीवांचा एकमेव, बोला माझ्यासोबत संवाद साधा, म्हणजे इथं असलेलं ज्ञान पटपट गोड शब्दात तोंडावर येईल, नाहीतर मी विसरून जाईल. तुम्ही जेवढं समजा असं सायलेंट ऐकाल तर मला आठवणार नाही, म्हणून बोला. तर सर्व जीवाचा उद्धारक एकच आहे, ईश्वर एकच आहे, परमात्मा एकच आहे. आणि त्यांच्याकडे सर्व धर्मपित्यांनी संत महात्म्यांनी आपल्याला इशारा केलेला आहे.
धर्मानुसार देव बदलत नाही, समाजानुसार देव बदलत नाही. आणि आपण तर इतके भाग्यवान आहोत की आपण डायरेक्ट शिवशंभूशीच जोडल्या गेलेलो आहोत. खूप सुंदर याच्या पाठीमाग एक उदाहरण गोष्ट आहे. गोष्टी सांगत बसल्या की वेळ जाते, पण मी त्या गोष्टीचा सारांश सांगतच तुम्हाला पुढे ज्ञान देणार आहे. सर्वात मोठी शक्ती बघा, 33 कोटी देवी देवता आहेत. देवी देवतांची संख्या किती? आपल्या हिंदू धर्मात घराघरात आपण पूजा करतो. गौ मातेमध्ये किती देवाची पूजा करतो आपण? 33 कोटी देव आणि देवी आहेत. पण एकमेव परमशक्ती आहे ज्याला देव म्हणत नाहीत. काय म्हणतात? देवाचेही देव महादेव. त्यांच्यावर कोणी दुसरं देव नाही. तुम्ही सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या बघितल्या, आपल्यासारखे अवयव आहे, डोळे, हात, कान, पाय, तोंड. एकमेव शिव शंभूची प्रतिमा आहे. ती कशी आहे? ज्योतिर्लिंग. याचा भावार्थ आहे की परमपिता शिवशंभूचं खरं रूप ज्योतीचं रूप आहे, प्रकाशाचं रूप आहे, निराकार आहे, गुणांचे सागर आहे, सर्व शक्तिवान आहेत, अनाथांचे नाथ आहेत, विश्वाचे पिता आहेत, आपले पालन करतायत. चुकलो तर आपल्याला सांभाळून घेण्याची, क्षमा करण्याची, पाप झाले पापाला कट करण्याची एकमेव शक्ती आहे तर ते शिवशंभू मध्ये आहे. आणि ते शिव पिता परमात्मा या सृष्टीचे रचयिता आहेत. इतकं सुंदर जग ईश्वरानं निर्माण केलं होतं, ज्या जगामध्ये ते होतं सतयुग. 4 युग आहेत माहितीये ना? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलयुग. पहिलं युग सतयुग होतं आणि त्या सतयुगामध्ये घराघरात दुधा तुपाच्या नद्या वाहायच्या. ऐकलंय तुम्ही? आणि म्हणे एका नदीच्या घाटावर गाय आणि वाघ, एका नदीच्या घाटावर गाय आणि वाघ एकत्र थांबून पाणी प्यायचं. आज एका घरात भावाचं जमणं चाललंय, बहीण भावाचं जमणं चाललंय. म्हणजे काळ बदलत गेला, धरतीचं वातावरण बदलत गेलं, माझ्या जीवनातलं सुख समाधान पण बदलत गेलं. हे ईश्वरानं सांगितलेलं मी तुम्हाला सांगते. तर आपण म्हणतात देवानं जग निर्माण केलंय, तर असं जग का निर्माण करावं? चांगलं करावं ना. सगळ्याला सगळ्याच गोष्टीची प्राप्ती असावी ना. एकाला महिला ठेवलंय, एकाला झोपड्या ठेवलंय. असं देवाने आपल्यावर अन्याय केलेला नाही. आता तुम्ही पण 2-4 आपल्या लेकरांचे आई वडील आहात ना. मुलं कशी लायक असो की नसो, पण प्रेम सगळ्यावर ना. एखादा आहे समजदार आहे तर त्याला जास्त, आणि दुसरं ना समजदार आहे तर त्याला कमी, असं करता का? उलट जे ना समजदार आहे त्याला जास्त करतात. जे समजदार आहे, तू तर समजदार आहे, याला अजून समज येणं बाकी आहे, त्याच्यावर जास्त प्रेम जातं. मग त्या भगवंताकडे आपण किती दया करुणानं बघायला की सर्वांवर न्याय करणारा, मग तो आमच्यावर अन्याय कसा करू शकतो? अजून एक आपण आरतीमध्ये म्हणतो की सुख करता दुःख हरता वार्ता विद्याची. आणि माणसाची वृत्ती इतकी मळून गेली, इतकी खोटी झाली की सुख आलं म्हणून मी केलं म्हणून आलं, आणि दुःख आलं म्हणलं की देवानं दिलं. मग देवानं दुःख दिलं असतं तर आरती पण तशीच म्हणा ना, दुःख भी करता सुख भी करता. आम्ही काय म्हणता? सुख करता दुःख हरता. पाणी कुठं मुरायलंय याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला. सांगायचं तात्पर्य काय? आपण सर्व शक्तिवान, ज्ञानाचे सागर, गुणांचे सागर, महाज्योती, अति तेजस्वी परमात्म्याची संतान आहोत. पण या आत्मा तत्वावर विकारांची सावली पडली. त्यामुळे जेवढं परमात्म्याची महिमा आहे, कीर्ती आहे व कर्तव्य आहे, आज ते आमचं राहिलं नाही. आपली अवस्था दुखी अशांत कंगाल होऊन गेली. मग सतयुग, त्रेता, द्वापार, कलयुग जन्म घेत घेत द्वापार युगापासून काय झालं? सृष्टीच्या 3ऱ्या युगापासून इथे विषय विकारांचं वातावरण निर्माण झालं. आणि ज्या वातावरणात आपण गेलो त्याची हळूहळू छाप आपल्यावर लागायला लागली. आणि आज आपण परमात्म्याचे मुलं, अधिकारी, आज भक्त बनून पुन्हा ते प्राप्त करण्यासाठी विनवण्या, प्रार्थना, आरती करत आहोत. तर आता ज्ञान मार्ग परमात्म्याने स्थापित केलं. बघा गीतेमध्ये श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य, ते श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आश लागली की भगवंत एक दिवस येणार. आता आपण कितीतरी अवतार पण मानायलो,
हे अवतार आहेत परमेश्वराचे, शिवशंभूचे हे अवतार आहेत, हे अवतार आहेत, हे अवतार आहेत. पण अजूनही भगवान येणार, शिवशंभू येणार, न्याय करणार. कारण त्या श्लोकात म्हणले मी येणार आहे आणि मी अधर्माचा नाश करून सत्य धर्माची स्थापना करणार आहे. तर कधी? आता इथे मी तुम्हाला सांगेल, शिवशंभूचं महादेवाचं अवतरण या धर्तीवर झालेलं आहे आजपासून 88 वर्षापूर्वी. परमात्मा धर्तीवर अवतरित झालेत. त्या पार ब्रह्मांडातून या धर्तीवर येऊन आपण सर्व मानवाला जीवन जगण्याचं सार सांगत आहेत. सगळ्यात पहिली मूळ गोष्ट, स्त्री पुरुष बाल वृद्ध सगळ्यांनाच हे समजून घ्यायचंय, मी कोण आहे, मी कुठून आलेला आहे, कशासाठी आलेला आहे आणि मी कुठं जाणार आहे. माहितीये तुम्हाला? या आपल्या परम रहस्य ग्रंथातून बघा किती सुंदर परम रहस्य ग्रंथ, सुंदर वीरशैव धर्माचं तत्व मंदिर. काय आहे त्या परम रहस्यामध्ये? काय कळालं आपल्या मन्मथ स्वामी ना की त्याचं लिखाण करून राष्ट्रसंतांनी आपल्या वीरशैव कुळाच्या घराघरात पोहोचवलं, जे आज सप्त्याच्या माध्यमाने 7 दिवसापासून पारायण करत आहात. तर या धर्तीवर जे दुःख अशांती अधर्माचं वातावरण वाढत आहे, तर पार्वती माता त्या ईश्वराच्या संतानाचं दुःखी जीवन बघून परमेश्वराला प्रश्न करत आहे आणि परमेश्वर त्याच्यावर उत्तर देत आहे. तेच तर आहे परम रहस्यामध्ये. परम रहस्य, रहस्य आहे पण कसं येते? साधं रहस्य नाहीये, परम रहस्य आहे. मग मी कोण आहे? कोण आहे बरं मी? जन्मताच मी करोडपती आहे, जन्मताच मी सुंदर आहे, जन्मताच मी विद्वान आहे, जन्मताच मी वकील आहे, जन्मताच मी शिक्षक आहे. घेऊन आलो का आपण तिकडून? आणि जाताना पण घेऊन जातो का? कशाचा अभिमान? आता माणसाला चढलेल्या गर्वाचा, क्रोधाचा, लोभाचा, वासनेचा, मोहाचा हे आपल्याला काढून टाकायचंय. त्यासाठी मी कोण आहे हे प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. कोण आहे मी? आयशा पुढे रोज स्वतःला बघता, मी गंगाधर आहे का, मी लक्ष्मण आहे का, मी शांत आहे का, अजून कोण कोण नाव, मी कोण आहे? मागच्या वेळेस सुद्धा मी सप्त्यामध्ये आले तेव्हा हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या भारत मातेचे भूमिपुत्र महान विद्वान श्री स्वामी विवेकानंदांना वयाच्या 17व्या वर्षी प्रश्न पडला. 17व्या वर्षी किती लहान? तर 17व्या वर्षी प्रश्न पडला की मी कोण आहे. माणसाचं मन प्रश्न करत असतं, विचार करत असतं. मग इतके विवेकशील विवेकानंद स्वतःला विचारायला, तुम्ही विचारलं का? आता विचारा तुम्ही स्वतःला, मी कोण आहे. तेव्हा त्याने त्याच्या गुरूंकडे पण गेले. गुरूंना विचारण्याचा प्रयत्न केला. गुरूंची झोपण्याची वेळ चालू होती, पण मनात इतकं प्रश्न चालू होता, मी कोण आहे, मी कोण आहे. उत्तर येत होतं, हा कसला प्रश्न, तू विवेकानंद आहे, तुला माहित नाही का? हो विवेकानंद आहे, पण माझं जेव्हा बारसं झालं तेव्हा मी विवेकानंद आहे. मी माझ्या आईच्या गर्भात येण्याच्या आधी कोण? कळतोय प्रश्न? ज्या क्षणी हे देहाचं शेवटचं श्वास निघेल तेव्हा मी कोण? प्रत्येक मानवाचा 2 परिचय आहे. आपण अध्यात्म अध्यात्म म्हणतो ना, काय आहे अध्यात्म? अध्यात्म म्हणजे भक्ती नाहीये. अध्यात्म म्हणजे या भूतलावर भौतिक जीवन जगण्याच्या आधी, येण्याच्या आधी मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि भगवंताचं माझं काय नातं आहे आणि काय घेऊन जायला आलोय, काय नेणार आहोत हे जाणणं म्हणजेच अध्यात्म आहे. बाकी आपला सगळा भक्ती मार्ग आहे. आपला भाव ईश्वराला प्रगट करण्याचे कर्मकांड आहे सुंदर. तिथं वट्यावर बसून इकडच्या तिकडच्या गोष्टी करून 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 7 दिवस काय करा, जरा ईश्वराचं नामस्मरण करा. पाठ ठेवलाय, ग्रंथ ठेवलाय, काय काय आता हे आपण सुरू केलं. कितीदा नाव घेतलं असेल, कितीदा. ईश्वराच्या नामाचं आपण जेवढं जागर करतो, स्मरण करतो, तेवढी आपली मन त्याच्याशी जोडते, त्यांची शक्ती आपल्याला मिळते. म्हणून आपल्या भक्ती मार्गात, भारतीय संस्कृतीमध्ये फार जास्त तुम्हाला कळालं नाही ना, तरी तुम्ही काय करा, थोडस पूजा पाठ, आरती, भजन, कीर्तन करा. म्हणजे तेवढा वेळ ईश्वराच्या चिंतनात घालवा. तर आपले जे महान संत महात्मे विद्वान होऊन गेले, तुम्हाला माहितीये ते साधना करायचे, तपस्या करायचे. आणि साधना ही शांत वातावरणात केली जाते. साधना आवाजामध्ये होते का? मग भक्ती आहे ना, आपली आवाज आहे, करमणूक आहे, ईश्वराला पर्यंत प्रार्थना पोहोचवणं ही भक्ती आहे.
म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचवणं ही भक्ती आहे. ईश्वरा पुढे पोहोचल्यानंतर काय प्राप्ती करून घ्यायचे त्याच्यासाठी साधना लागते, आणि ती साधना तुम्ही पण करू शकता. असं नाही की मग तुम्ही तर आहात बाळ ब्रह्मचारी सांगायला मोठे येऊन इथं येऊन बघा घरात लेकरं बाळ शेत घर हे ते काय आम्ही कशी साधना कराल, हे 7 दिवस सप्त्यात मुश्किल काढले है ना. तर साधना म्हणजे काय विशेष नाहीये. आपल्याला आपलं कर्मकांड करत असताना मध्ये मध्ये थोडा स्वार्थ भाव बाजूला ठेवून ईश्वरासोबत पण जोडायचं आहे. बघा, एकतर आपले 2 परिचय, एक देहासोबतचा परिचय आणि एक देहात येण्याच्या आधीचा परिचय. 2 परिचय. मग आपण जीवन जगत असताना 2 प्रकारची कमाई करायला, 2 प्रकारची कमाई आपण जीवन जगत असताना करत आहोत. आता आपले भजनी मंडळ मगाशी पासून दान करा दान करा, बाळ रडायले दान करा. मग दान केलंय तुम्ही काय केलंय, त्यांना कमी पडलंय म्हणून दिले काय तुम्ही? आपल्या म्हणजे जगामध्ये एकमेव भारत भूमी अशी आहे जिथे दान नाही महादान केलं जातं. आणि दान म्हणजे समोरच्याला कमी पडलंय म्हणून देणं, त्याला दान म्हणत नाही. दान म्हणजे पुण्य कार्यामध्ये माझा थोडासा खारीचा वाटा, त्याला काय म्हटलंय, दान. आणि दानाचं महत्व खूप दुआ प्राप्त होतात, आणि ज्याच्या पाठीशी दुआ असतात त्याच्या आयुष्यात कधीच संकट विघ्न थांबू शकत नाही. आता तुम्ही जेही दान केलं आपल्या भजनी मंडळाला आणि ते जे पुण्याच्या कार्याला नेऊन लावतील तर त्याचं जे पण आहे, आणि ईश्वराच्या कार्याचं दान करतो ना त्याचं 1 नाही 2 नाही पदम गुणा व्याज मिळते, म्हणून दान करायचं असते. धर्माच्या कार्यामध्ये पदम गुणा व्याज मिळते म्हणून दान करायचं असते. आणि अजून भगवंताने म्हटलंय आता हे दान केलं, पैशांचं दान केलं, अन्न दान केलं, वस्त्र दान केलं, अजून एक दान आहे ते शिवशंभू मल्लिकार्जुन मला प्रेरित करते, मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्या गावच्या या असनाळी गावच्या 4थ्या सप्ताहाच्या निमित्ताने, 4था सप्ताह ना आपला, तर मला श्री मल्लिकार्जुन भगवान, मी त्यांची पार्वती आहे, साक्षात पार्वतीच्या रूपात तुमच्या पुढे बसलेली आहे आणि त्यांची प्रेरणा मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. तर आता ईश्वर सुद्धा तुम्हाला दान मागायले, आणि परमात्म्याचं म्हणणं आहे दे दान तो छुटे ग्रहण. ग्रहण लागलंय तुमच्यावर टेन्शनचं है ना, ईर्षेचं है ना. आपल्या दुःखाचे मूळ कारण काय आहे, तर आपण टेन्शन का घेतो, आपण विचार का करतो, दुःख आहे, अनेक प्रकारची बिमारी आहे, आपल्यातली क्रोध अग्नी वाढत आहे, ह्याचं दान मागायला जातं भगवान शिवप्रभू मल्लिकार्जुन भगवान. आणि खरंच ज्याला खरं अंतःकरणातून वाटलं माझं प्रवचन संपलं की इथं येऊन माईक हातात घेऊन सांगा. आता दान द्यायचंय सगळ्यात आधी, जे पण तुम्हाला वाटेल, आणि कुठली चुकीची गोष्ट ही चुकीचीच असते, नेहमी लक्षात ठेवायचं, आणि चांगली गोष्ट ही चांगलीच असते. आता इथे माझे काही भाऊ बसलेले आहेत, नसेलच ही मला खात्री आहे, पण असेल काही व्यसन, माझा आवाज इथपर्यंत जात असेल, गावातले ऐकत असतील, का बरं करता व्यसन? व्यसन कशामुळे करता? आणि व्यसन एवढं चांगलं आहे, घरात बाप दारू पित असल आणि त्याचं 10-15 वर्षाचं पोरग म्हणाले मला बी जरा एक घोट द्या की, त्याला म्हणता नको नको तू घेऊ नको, चांगलं नाहीये. मग ते पोरग म्हणाले तुम्ही का घ्यायला बाबा, मला टेन्शन आहे, मग मला पण टेन्शन आहे, त्यालाही त्याच्या अभ्यासाचं टेन्शन. आज जगामध्ये एकही जीव नाही असे की ज्याला टेन्शन नाही, है ना. का व्यसन करतो आपण? कुसंग डुबवल्याशिवाय सोडणार नाही, आणि सत्संग तारल्याशिवाय राहणार नाही. आज कितीतरी घर बरबादीच्या मार्गावर आहेत, तर व्यसनाधीन शौक माणसाला बर्बाद करून सोडल्याशिवाय राहणार नाही. मी इथे बसलेल्या माझ्या आत्मिक बंधूंना नम्र विनंती करते, खरंच तेव्हाच खऱ्या अर्थानं हा सप्ताह सार्थक होईल. मी यांना पण सांगणार आहे, आता तुम्हाला सांगायला झोप यायली का ताई? झोपू नका. तर बघा असेल काही, आता आवड होती, आवड घेत 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 सवय होऊन गेली आणि ती निघणार चालली. आता ती निघत नसेल ना अशी तर माणसं काय करतात माहितीये का, योग्य ठिकाणी चांगल्या दिवशी मुहूर्त बघून संकल्प करतात की आजपासून हे करणार नाही. आता आपल्या सप्त्याच्या सांगत्यापेक्षा चांगला मुहूर्त असेल का बरं?
मग जेही असेल त्याचं दान तुम्ही आज देऊन टाकायचं आणि शिवशंभूला मल्लिकार्जुनाच्या चरणी अर्पण करायचं. कराल का बरं सांगा ते? है ना? एक पक्षी होतं, झाडाला घट्ट पकडून बसलं फांदीला आणि म्हणाले मला उडवा हो, मला उडवा हो. उडणार चाललो मी, मला उडवा हो. फांदी घट्ट पकडली आणि म्हणतो मी उडतच नाहीये. मग त्याला शाण्या पक्ष्यानं म्हणले अरे बघ मी उडायलो, मी माझे दोन्ही हात मोकळे केले, पंख फडकायलो, तू पण सोड की जरा, फांदी सोड, म्हणजे तुम्ही काय म्हणशील जोडशील. आम्हाला सोडायचंय हो दीदी, आम्हाला टेन्शन सोडायचंय, आम्हाला राग सोडायचंय, आम्हाला हे सोडायचंय, पण कधी? जीव गेल्यावर का? आणि जीव गेल्यावरही सुटणार नाही. म्हणे माणूस पण जीवन जगतो, ज्या स्वभावानं जगतो, त्यानं किती पैसे कमवले, किती धन कमवलं, त्याचे घर, दुकानदारी, नोकरी सोबत येत नाही. पण हे जीवन जगत असताना ज्या स्वभावानं जीवन जगलंय, त्याचे जे संस्कार होते, ते संस्कार मात्र तो सोबत घेऊन जातो. मग हे व्यसन, अजूनही काही विकार आहेत आपल्यामध्ये, आणि हे जर आपण नाही काढले तर पुढचाही जन्म हाय तसाच. कळतं झालं की लगेच मागायला सुरू करणार. आज तुम्ही बघत टीव्ही वरती आपल्या गावात बी, शहरात मोठ्या मोठ्या लहान लहान मुलं जे शिकायला आज कितीतरी वर्ष घालावं लागले काही लोकांना, ते लहान लहान मुलं म्हणजे समज येताच त्यांना उपजायला लागले. किती सुंदर सुंदर गीत म्हणतायत, ग्रंथाचं वाचन करतात, श्लोकाचं वाचन करतात आणि मोठ्यांना सुद्धा सांगतायत. तर ते काय माहितीये का? ते पूर्व जन्मातलं संस्कार घेऊन आले. तर तुम्हाला पुढच्या जन्मात कोणते संस्कार घेऊन जायचे? हे असे घेऊन जायचे? हे जन्म असाच गेला, आता पुढचा तरी चांगला जावं की नाही? सिरियस होऊन ऐकू नका, प्रसन्न मनानं ऐका. थोडस म्हणजे ईश्वरानं दिलेलं ज्ञान तुमच्या पुढे मांडत आहे, पटलं तर घ्या, नाही तर सोडा. इथं काही जबरदस्ती नाही, कोणाला पटायला का बघा. आणि हेच खरं या धर्माच्या कार्याचं सगळ्यात मोठं सार्थकपणा आहे. तर परमात्म्याने काय केलं, आजपासून 89व्या वर्षी तर ह्या विश्वविद्यालयाची स्थापना केली. भगवंत धर्तीवर खूप मोठा संकल्प घेऊन अवतरित झाले की आता कलियुगाचा अंत काळ चाललाय. जी ही सृष्टी आहे ना, परिवर्तनाच्या मार्गावर आहे, आणि ह्या सृष्टीला आता कलियुग नाही तर सतयुग पाहिजे, सत्याचं युग पाहिजे, धर्माचं युग पाहिजे. आणि त्या सत्याच्या धर्माच्या युगाची स्थापना करण्यासाठी आपण सर्व या दुनियेत वावरणाऱ्याला सत्य ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान सत्य भेटल्याशिवाय आपल्या जन्माचा सोहळा होणार नाही. आता इथे फार सुंदर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला सगळ्यांना. आता मगाशी पण खूप गोष्टी आहेत या बुद्धीमध्ये. मी तिथे बसून ऐकत होते आपल्या गजानन कावडेजींच्या घरी. आई वडिलांची काय करा, जरा बोला की भूक लागली का, नाही तर थांबते इथंच. आई वडिलांची आता सेवा कशी करा बरं, सांगा बरं मला. आई वडिलांची सेवा कशी करावं? करता ना? करता की नाही? आई वडिलांची सेवा हसनाळे गावातले करतात की? आवाजच येणार झालाय मला आता, माईकच ठेवले. करता ना? म्हणून तर तुमच्या हातून धर्माचं काम सत्याचं झालं, नाही तर नाही झालं. पण त्याला अजून व्यवस्थित करावं म्हणून मी सांगणार आहे. आई वडिलांची सेवा कशी करायची? आई वडिलाला जे लागते ते द्यायचं, है ना. सगळं, जर आपल्याला वेळ नसेल तर दुसरे माणसं त्यांच्या कामासाठी लावून द्यायचे. ही अशी सेवा नाही. इथे एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देते बघा, लक्षपूर्वक ऐका. आज माणसं एवढे पळत आहेत, कशाच्या पाठीमागं पळाले तेच त्यांना कळणं चाललंय. पैसा 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 कमवायला पळत आहेत, पण तो पैसा ज्याच्यासाठी कमवत आहेत त्या घरातल्यांना वेळ द्यायला यांच्याकडे वेळ आहे का? मग असंच आहे ना, एक 80 वर्षाचे आई वडील होते. त्या कलियुगातलं हे म्हणजे एक दृश्यच आहे. एक काळ होता, एक कुएं का पानी 4 कुएं में ठहरता था. अब ऐसा समय आया, एक कुएं का पानी 4 कुएं में ठहरना मुश्किल हो गया. एक आई वडिलांनी म्हणजे मुलं बाळ लहानाची किती अथक परिश्रमानं मोठे करतात, पाय उभं करतात. असं 80 वर्षाच्या आई वडिलांनी एका मुलाला इतकं कर्तृत्वान केलं, इतकं मोठं केलं, फार मोठी व्यक्ती झाली ती. आणि त्याच्या घरात त्याचे 80 वर्षाचे आई वडील आणि इकडे 8 वर्षाचा त्याचा मुलगा होता. आता इकडे सगळे एवढ्या भानगडी, पैसा कमवायचा पैसा कमवायचा. मग 80 वर्षाच्या आई वडिलाची त्यांनी सेवा कशी केली बघा. तर मी सांगते तुम्हाला, ही सेवा आहे का ते तुम्ही उत्तर मला द्यायचं.
त्याने काही कमी केली नाही आई वडिलांसाठी. त्याचं 4-5 मजली घर होतं आणि जिथं म्हणजे जिथं जागेचा वापर नाही अशा सगळ्यात वरच्या मजल्यावर आई वडिलांना ठेवलं. बाकीचे 2-3 मजले येणारे जाणारे आणि सगळ्यात खाली त्यांनी. आता जिथं जागेचा वापर नाही अशा ठिकाणी आई वडिलांना ठेवलं. अहो खूप चांगलं ठेवलं. सगळ्या गोष्टीचं वैभव आई वडिलांसाठी ठेवलं. आणि काय केलं माहितीये का, त्या आई वडिलांना एक घंटी लावली आणि म्हणे हे बघा आता तुमचं वय झालंय, तुम्हाला सगळं दिलंय, खाली यायला मी वेळ म्हणजे द्यायची गरज नाही. तुम्हाला काय लागलं तर काय करायचं, घंटी वाजवायची. मग घंटी वाजवल्यावर खालून कोण जाईल, आम्ही नाही, नौकर. नौकर पळत वर येणार, काय लागते ते सांगायचं आणि ते तुम्हाला पोहोचवणार. ही सेवा केली, चांगली केली का वाईट केली? आता पुढे अजून बघा. मग काय झालं की अशी रोज घंटी वाजायची, नौकर पळायचे, लागतं ते द्यायचे आणि खाली यायचे. कामाला पैशाने लावलेले माणसं. एक दिवस काय झालं, पहाट झाली, सकाळ झाली, नौकर काय वर जायना, घंटी काय वाजना. दुपार झाली, घंटी काय वाजलीच नाही. आणि मग वेळात वेळ काढून हा सुपुत्र चिरंजीव जरा वर गेला की कष्ट करून, त्या दिवशी तो वर गेला, घंटी वाजली नाही म्हणून वर गेला, तर 80 वर्षाचे आई वडील मरून पडले होते. है ना. आता मग त्यांची खूप चांगल्या सन्मानानं अंतिम विधी केली की हो. आता ती रूम आवरायला काढायची होती, सगळं एक एक सामान काढू लागले. आता ती घंटी होती, तर तो आई वडिलाचा मुलगा काय म्हणला, आता घंटीला बघा कुठं काही देऊन टाका म्हणे घंटी. तर लगेच 8 वर्षाचा मुलगा जवळ आला, सहज म्हणला, हो त्याला काही तेवढं ज्ञान कुठं, सहज म्हणला आला, पप्पा घंटी विकू नका, काय करायचंय करा, माझ्या जवानपणी तुमच्या म्हातारपणी ही घंटी मला कामाला येणार. तुम्हाला पटेल काय? त्यावेळी त्याची अंतःकरणातली आत्मा जागी झाली की मी काय माझ्या आई वडिलाची सेवा केली. सगळं देऊनही आज बघा, आज धरतीवर काय वातावरण चालू आहे बघा. चटणी भाकरी जरी खायला नशिबाला आहे, पण जर ती परिवारासोबत मिळून खात असेल, हसत खेळत खात असेल, त्याच्यामध्ये सोहळा आहे, आनंद आहे. आणि पंचपक्वान्न खायला पण आपलं म्हणून जवळ कुणीच नाहीये, त्याच्यात आनंद आहे का? मग कसं माझं तुझं आपण अडकतोय. आपण काय मला करोड कमवायचे म्हणून जन्माला आलो का, माझं नाव मोठं करायचं म्हणून जन्माला आलो का? तेच तर जाणायचे मी कोण आहे. आणि भगवंतानं जी सृष्टी निर्माण केली, आपल्या आत्मतत्वाला आपल्यातले गुण दुसऱ्याला द्यायचे, समोरच्याचे गुण आपण घ्यायचे, एक सुखी आनंदाचं जीवन जगायचे, त्यासाठी हे जग निर्माण केलं. पण आपल्या आत्मतत्वातल्या सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता जी होती, त्याची जागा आपण भरली क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्षा, द्वेष, घृणा, बस. आणि मग आपल्या जीवनावर आलं हे नरकाचं कलियुग. हे नरक आहे, भ्रमात राहू नका. स्वर्ग ढगाच्या वर नाही आणि नरक अजून खाली नाही पाताळात. आपण स्वर्गातून आलो म्हणून स्वर्गाचा आनंद घ्यायचा आपल्याला, आणि हे कलियुग नरक झालंय म्हणून इथं सुटण्याची तळमळ चालू आहे. नकोय, सगळे जीव काय म्हणालेत, उचल एकदाच कारण नकोय. जिथं काही राहण्याचा आनंद नसतो ना, तिथं जाव वाटत नाही आपल्याला. मग स्वर्ग म्हणजे काय, तिथे आपुलकी, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, भरपूरता आहे, आरोग्य आहे, ते आहे स्वर्ग. स्वर्ग ढगाच्या वर नाहीये. परमात्मा म्हणाले मी सृष्टीचा रचयिता आहे. सुरुवातीचे 2 युग म्हणजे इथे स्वर्ग होतं, आणि आता द्वापार कलियुग. कलियुग म्हणजे नरक. हे जे जग आहे आज विनाशाकडे जात आहे. बघा किती ऊन वाढत आहे, पाऊस कधी पडेल सांगता येत नाही, जमिनीच्या खालून ज्वालामुखी फिरत आहे, कधी बाहेर येईल उसळी मारून सांगू शकत नाही, कुठे काय होईल. आताच तुम्ही 1 महिन्यापूर्वी ऐकलं असेल, आता सगळे आपल्या गावाकडे सुद्धा टीव्ही आहेत, मोबाईल आहे, सगळं कळते. तिथे अमेरिकेच्या जवळ कॅलिफोर्निया म्हणून देश आहे छोटा, आणि ते असं लँड आहे, अशी जागा आहे की जे आपले आपण पिक्चर बघतो ऍक्टर, जगातले मोठे मोठे लोक, त्यांनी तिथे प्रॉपर्टी इन्व्हेस्ट केली होती. इतके सुंदर वातावरणात त्यांचे घर असं सगळं त्यांनी तिथे प्रॉपर्टी घेतली होती. इतकं सुंदर स्थान, त्याला वेळ लागला नाही, कितीतरी एकर जंगलामध्ये आग लागली. थोड्या वेळापूर्वी जे चमचमाचं शहर होतं, काही क्षणात सगळं राख दिसायला लागलं. काय सोबत येणार आहे,
तर अजून आता बस खूप वेळ झाला, म्हणजे किती वेळचं बोलायला की आणि तुम्हाला जेवायचं पण आहे. परत आपण भेटू ना नंतर अजून. सप्त्याच्या आधी मी बोलू शकता, असं नाही की पुढच्या सप्त्याला. है ना, मी मुदखेडला असते आणि भगवानाच्या आशीर्वादानं मला रथ पण आहे, त्या रथापासून मी येऊ शकते. काही अडचण नाही, कारण मी माझं जीवनच ईश्वराच्या, आपण सर्व मुलांच्या सुखी समृद्ध आयुष्य व्हावं म्हणून मी अर्पण केलेलं आहे. मी बाल ब्रह्मचारी आहे. वयाच्या 16व्या वर्षी आज ज्याची गरज आहे भगवंताचा संदेश त्याच्या प्रत्येक जणापर्यंत पोहोचायचा आहे. लग्न केलं असतं तर एवढा वेळ देऊ शकले नसते, म्हणून मी माझं जीवन अर्पण केलं. तुम्ही कधी बोलला तर मी कधी घेईल. आता शेवटचं फक्त एकच सांगणार आहे, म्हणजे काय करायचंय आपल्याला. परमात्मा येऊन सांगायले, हे बघा, जसं तुमचे वडील आहे, देहाचे वडील, 4-2 एकर शेती आहे, 2 पोरं आहे, 4 एकर आहे, तर ते 2-2 एकर काय करतात, ते वाटून देतात. द्यावंच लागते, कायदा आहे. आता भगवान पण असा पिता आहे, शिवप्रभू माझ्याकडे भरपूर आहे, पण मी एका देहिक पित्यासारखं वाटण्या करू शकत नाही. माझी वाटण्याची पद्धत कशी आहे माहितीये का, इथे कर्म सिद्धांत आहे. जे जसं कर्म करेल त्याला तसंच. हा, मग एखाद्याच्या चांगल्या, आता आपण एकमेकांकडे तुलना करत, ईर्षा तर कधीच करायची नाही. माणसाला ईर्षा कधी होते माहितीये का, आपली सख्खी बहीण सख्या भावासोबत कुठे ईर्षा करावं का, आणि भावासोबत ईर्षा नाही. त्या भावाच्या घरात आपल्यापेक्षा भारीची टीव्ही आली, आपल्यापेक्षा भारीची गाडी आली, आपल्यापेक्षा हुशार लेकरू जन्माला आले की मला काय व्हायला लागलं, इतके दिवस होतं का. त्याच्या प्रगतीशी ईर्षा आहे, त्याच्या वैभवाशी ईर्षा आहे. आणि आता बघा, त्या वैभवाशी, बुद्धीशी, सुंदरतेशी जर आपण ईर्षा केली, व्यक्तीसोबत नाहीये, त्याच्या प्रगतीशी ईर्षा आहे. मग ती प्रगती, ते वैभव, ते सुख, दुसऱ्याच्या सुखाशी ईर्षा आहे ना माझी, मग ते सुख आपल्या जवळ येईल का. म्हणून मी माझ्या माता भगिनींना दान द्यायचंय. तर ईर्षा, द्वेष, घृणा, आणि सगळ्यात मोठं, आपली वाणी आहे ना, खूप गोड करा, खूप गोड. जास्त बोलायची गरज नाहीये, 2 शब्द बोलले ना, खूप प्रेमाचे बोला. भांडण लागलेलं मिटू शकता. द्रौपदीनं हीच चूक केली. कशाला त्या दुशासनाच्या, दुर्योधनाच्या नादी लागली. त्याला अंधे की औलाद अंधे म्हटली, तो आहे दुष्ट वृत्तीचा, थांब म्हणे तुला दाखवतो अंधे की औलाद अंधे. मग आपण तर अशी कधी द्रौपदी होत नसेल. मला द्रौपदी नाही व्हायचंय, मला घरांना जोडून ठेवायचंय, मला महाभारत नाही करायचंय, मला तिथे सुख शांती आणायचे. आणि त्यासाठी मी सर्वांना सांगते, आपल्या वाणीकडे खूप लक्ष पाहिजे. गोड बोललं पाहिजे, ज्ञानयुक्त बोललं पाहिजे, सन्मानजनक बोललं पाहिजे. म्हणजे शेवटी मी जे सांगत होते की आपल्या कर्माकडे लक्ष द्या, कारण भगवंत म्हणते, मग त्यांनी या विश्वविद्यालयाची स्थापना केली शिवप्रभूंनी, आणि कर्माचं ज्ञान या विश्वविद्यालयात दिलं जातं. त्याची मी शिक्षिका म्हणून मला तिथे ठेवले की जा आणि जाऊन यांना सांगा श्रेष्ठ कर्म करायला. कारण तुम्ही खात्यामध्ये सर्टिफिकेट घेऊन आल्या नाही की काय इथंच राहणार आहोत, आणि हे सगळं तुमच्या जवळच राहणार आहे. धन 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 करून कमवणारा, पैसा कमवणारा माणूस जेव्हा देह ठेवते तर गावाच्या वेशीवर बॅनर लागते, फलाण्याचं निधन झालं. धन धन करून धन घेऊन गेलं नाही, बिगर धन चाललंय. कसं चाललंय, निधन झालंय. अहो बाकी सगळं सोडा, इथं लावलेला रुपये सुद्धा जातो का हो सोबत, है ना. मग आपले चांगले कर्मच आपल्या सोबत पुढे बी जातात, आणि आपले कर्म चांगले असतील ना तर आपण जे जीवन जगतो तिथेही कशाचीच कमी पडत नाही. तर इथे लहान मुलं, माता भगिनी, युवक, वृद्ध सगळे जण बसलेत. मी यांना खूप खूप मनातून विनंती करते की सगळ्यांसाठी चांगले विचार करा, दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणं म्हणजे आपल्यासाठी भाग्याचा दरवाजा उघडणं. आणि नेहमी हे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट खूप चांगली आहे, शिकवण्यासारखी आहे. कुणीच आपला वैरी नाही. तुम्हाला मी सांगते, कुणीच आपला वैरी नाही. कारण भगवंतानं बनवलेल्या दुनियेमध्ये 101% न्याय आहे. मला आज जरी दिसत आहे की कोणी माझं नुकसान करत आहे, त्याच्या पाठीमाग 2 गोष्टी नक्कीच आहेत. एक तर पूर्वजन्मात मी त्याचं नुकसान केलं, मी त्याला घास खाऊ दिला नाही, या जन्मात 100% तो मला खाऊ देणारच नाही. मग कर्ज आहे त्याला फेडून घेऊ द्या. घे बाबा घे, माफ कर मला, मनात म्हणा, भले तोंडानं म्हणा वाटलंय. कोणी आपलं वाईट करत असेल त्याला मनानं, त्याच्या अंतरात्म्याला माफी मागा. देवापुढे आल्यावर त्याला माफी मागा, त्याच्याविषयी घृणा मानू नका. हे असं, हे असं आहे, माझं चुकलं म्हणून मला ते भोगावं लागत आहे. आणि जर चुकलं नसेल, मुद्दामून करत असेल, तरी निश्चिंत राहा, जे करल त्याला ते भरावं लागेल. पण आपला चांगुलपणा
आजी हा एक झोप काढून घेऊ नका. आपला चांगुलपणा आपण कधीच सोडायचा नाही. तर आपल्या सत्याच्या माध्यमानं कीर्तन प्रवचनातून हेच सांगण्यात आलं तुम्हाला. आणि खरंच मनाला आवडलं असं आता करायची वेळ झाली नाही. जर भगवंताकडून प्राप्ती करायची असेल तर मला मनाला असं आलं तसं करायची वेळ नाही. त्याला जे आवडतं ते मी केलं तर मला जे आवडतं ते होणार आहे. म्हणून मला असं वाटते, मला तसं वाटते, हे सगळं बाजूला ठेवायचं. जे चांगलं चांगलंय ते चांगलं करायचं आणि खूप लवकर ते सुखाचं स्वर्ग येणार आहे तिथं जाण्याचं आपण भागीदारी व्हायचं. तर इथंच मी ज्ञानयुक्त या प्रवचनाच्या सेवेत चान्स मला ठिकाणी दिला आपल्या कावडे गुरुजीच्या माध्यमानं. आणि उन्हाची उष्णता वाढत आहे तरी पण चांगल्या फार मोठ्या संख्येनं आज सांगताय आपल्या सत्तेची. बसलात, ऐकलात, जे पटलं ते घ्या आणि शेवटी दान मागितलं. मला सांगू नका, 4 लोक सांगू नका, पण सरळ मनानं मल्लिकार्जुन भगवानाच्या तिथे जा. नमस्कार करत असताना बघा आत्ताचा जो वेळ आहे ना तो तुम्हाला त्या वाईट गोष्टीपासून दूर नक्कीच नेणार. मी सांगेल भगवंताला, इथं बसून मला हे सांगायला लावलं तर ते तिथं गेल्यावर त्यांना काढण्यासाठी तुम्ही तयार राहा. मी भगवंताला सांगेल. तर जेही काही व्यसन आहे, वाईट आहे, दुर्गुण आहे ते मल्लिकार्जुन भगवानाच्या चरणी अर्पण करा. आणि असे सप्ते आपण हळूहळू दुर्गुण काढत काढत एक दिवस असा सप्त्याचा सोहळा होईल की आपल्या हसनाळी गावामध्ये एकही व्यसनी राहणार नाही, एकही दुःखी राहणार नाही, एकही तणावग्रस्त राहणार नाही. सगळ्याच्या जीवनामध्ये भरपूर सुख, शांती, वैभव, उत्तम आरोग्य घेऊ ही सदिच्छा आणि इथंच थांबते. ओम शांती.